स्तुती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायातील सकल संत मांदियाळी वारकरी शिक्षण संस्थेतील सकल गुरुजनांच्या आशीर्वादाने विश्वमौली ज्ञानोबारायांच्या मुखातून जगताचं कल्याण व्हावं याकरता श्री गुरूंची आज्ञा प्राप्त होऊन ज्या ग्रंथाची निर्मिती झाली त्या ग्रंथाचंच क्रमशः आपण चिंतन करण्याचा प्रारंभ करतो आहोत. काही ओळीचं आपण चिंतन केलं. कोणताही आस्तिक ग्रंथकार जेव्हा ग्रंथाला प्रारंभ करतो, निर्मिती करतो, तेव्हा तो मंगलाचरण करतच असतो. या नियमालाच अनुसरून ज्ञानोबाराय पहिल्यांदाच परब्रह्माचं नमन करतात, मंगलाचरण करतात. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. विश्वमौली ज्ञानोबाराय ओम या शब्दाची योजना करून ओमित्येकाक्षरम ब्रह्म, एकाक्षर असणारा ब्रह्म, त्या ब्रह्माचा उच्चार करून मंगलाचरण करतात. मंगलाचरण करत असताना विघ्नाचा नाश व्हावा, ग्रंथाची निर्विघ्नपूर्वक परिसमाप्ती व्हावी, ग्रंथाचा प्रचार प्रसार व्हावा आणि अध्ययन करणाऱ्या सगळ्याच मुमुक्षांना निसंदेह निसंशय प्रकारचं ज्ञान प्राप्त व्हावं याकरता मंगलाचरण करावं लागतं. ज्या परब्रह्माला आपण नमस्कार करणार, मंगलाचरण करणार, अभिवादन करणार, ते परब्रह्म कसं आहे आद्या या पदाने सूचित करतात. जगताच्या उत्पत्तीचं, स्थितीचं, लयाचं सर्वात महत्वाचं कारण आहे परब्रह्म स्वरूप. अर्थात वेदांत शास्त्राच्या दृष्टिकोनातून ब्रह्म हे जगताचं विवर्तोपादान कारण सांगितलेलं आहे. जगत हे अध्यस्त आहे, कल्पित आहे, मिथ्या आहे, त्यालाच विवर्त असं म्हणतात. आणि विवर्त पदार्थ वाचण्याकरता अधिष्ठान सत्य असावं लागतं. ते सत्य अधिष्ठान परब्रह्म स्वरूप आहे म्हणून त्याला आद्य असं म्हणतात. ज्या परब्रह्माचा आपण नमस्कार करणार, अभिवादन, नमस्कार, मंगलाचरण करणार, ते कसं आहे वेद प्रतिपाद्य, ज्याच्यामध्ये पुरुषकृत असणाऱ्या कोणत्याही बुद्धीचा दोष नाही असा अपौरुषे शब्दराशी असणारा वेद, निर्दोष असणाऱ्या वेदाने ज्या परमात्म्याचं प्रतिपादन केलं, ज्याचं निश्चित मुखाने वर्णन केलं, अतद्व्यावृत्ती रूपाने वर्णन केलं, सर्वांचा निषेध झाल्यानंतर निषेधावधीभूत जे परमात्म स्वरूप राहिलं त्यालाच वेद प्रतिपाद्य असं म्हणतात. वेद परमात्म्याचं प्रकाशन करतो असं नाही, परमात्म्याचं प्रकाशन कुणीच करू शकत नाही. आणि जर परमात्म्याचं प्रकाशन कुणी केलं तर त्याला स्वयंप्रकाशत्व येणार नाही. मग वेद प्रतिपाद्य करतो म्हणजे काय करतो वेद? वेद काही करत नाही. सामान्य स्वरूप असणारं परब्रह्म, त्याच्यावर असणारं अज्ञानाचं आवरण एवढंच फक्त भंग करण्याकरता वेदाची चाल आहे. वेद परमात्म्याचं प्रकाशन करतो असं कधी म्हणता येणार नाही. ज्ञानोबाराय म्हणतात वारा फक्त सूर्याच्या आड येणारा ढगांच्या पडत्याला नाहीसा करतो, सूर्याचं प्रकाशन नाही करत. आपण फक्त हाताने पाण्यावर आलेलं शेवाळ दूर करतो, पाण्याची निर्मिती नाही करू शकत. तसं इतर असणारं शास्त्र किंवा वेदशास्त्र हे संपूर्ण परमात्म स्वरूपावर येणारं अज्ञानाचं जे आवरण तेही आपल्या बुद्धीतलं. परमात्म स्वरूपावर कधी अज्ञान नाही. ते अज्ञानाचा धांडोळा घेत असताना अज्ञान कधीच अनुभवाला येत नाही. खरं तर सुषुप्ती अवस्थेमध्ये पण अज्ञान नाही. आपण म्हणतो ना मी काही जाणत नव्हतो, काहीच न जाणणारं ज्ञान तिथं मानावंच लागतं. कोणत्याच अवस्थेमध्ये अज्ञान मानता येत नाही. वारा आभाळची फेडी वाचवणी सूर्या ते न घडी, कहात बाबुळी धाडी तो न करी, तैसा आत्मदर्शनी आढळ, असे अविद्येचा जो मळ तो शास्त्र नाशी एर निर्मळ मी प्रकाशे स्वये. असं ज्ञानोबाराय स्पष्ट सांगतात. परमात्मा स्वयंप्रकाश आहे म्हणून वेदाने जे प्रतिपादन केलं ते निषेध मुखाने केलं, अज्ञानाची व्यावृत्ती करून केलं किंवा त्यालाच अतत व्यावृत्ती रूपाने वर्णन करणं असं म्हणतात. म्हणून वेद प्रतिपाद्य तत्व आहे. कसं आहे? स्वसंवेद्य आहे, जे सर्वांचं प्रकाशन करतं, पण ज्याच्या प्रकाशनाकरता कोणाचीही आवश्यकता राहत नाही. पंचदशीमध्ये 3ऱ्या प्रकरणामध्ये याचा विस्ताराने विचार केला. येनेदम जानते सर्वम तत्केनान्येन जानताम, विज्ञातारम केन विद्या शक्तम विद्येतु साधनम. ज्याच्यामुळे सर्व पदार्थ जाणले जातात, अशा असणाऱ्या परमात्मा स्वरूपाला कोण जाणू शकतो? म्हणजे जाणू शकेल ना मन, अंतकरण? नाही. शक्तम वेद्येतु साधनम, मन नावाचं साधन
जो जो ज्ञातव्य विषय असतो, ज्ञेय विषय असतो, त्याला जाणण्याकरता समर्थ आहे. ज्ञातरी न, जो आत्मज्ञान ज्ञाता स्वरूप आहे त्याला कोणीही जाणू शकत नाही असा विचार केला. मग कसा आहे परमात्मा? विदिताहूनही पृथक आहे, अविदित स्वरूपापासूनही पृथक आहे. विदित म्हणजे ज्याला ज्ञानाने विषय केलं त्यापासून परमात्मा वेगळा आहे, आणि अविदित म्हणजे अज्ञानाचं आवरण ज्याच्यावर आलेलं आहे त्याच्याही पेक्षा परमात्मा वेगळा आहे. याचा अर्थ तो सुसंवेद्य आहे. आणि सर्व व्यापकत्व सांगत असताना आत्मरूपा, सर्वांच्या आत्मरूपाने विराजमान आहे. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, किंवा सर्वस्य चाहम हृदिसन्निविष्टो तैसा हृदयामध्ये मी रामो ईश्वर सर्वभूतानां. ही सगळी प्रमाणे काय सांगतात? ते परब्रह्म स्वरूप आत्मरूपाने व्यापक आहे. आणि असं जे आत्मरूप आहे तोच देव आहे. आत्मरूपा देवा तूची गणेशू, आपणच ईश्वर आहात. इथं गणेश शब्द जरी गणपती करता घेतला असला तरी पण गणेश शब्दातून ईश्वर वाचक शब्द सांगायचा आहे. म्हणजे स्वसंवेद्य असणार, वेद प्रतिपाद्य असणार, आत्मस्वरूप असणार जे आद्य तत्व, ज्याला तस्य वाचक प्रणव परब्रह्म असं म्हटलेलं आहे, तेच ओम परब्रह्म ईश्वर रूपाने नटलेलं आहे. म्हणून देवा तूचे गणेशू. कसे आहात आपण? सकलार्थमती प्रकाशू, सगळ्या विषयांचं प्रकाशन करणारी बुद्धी, त्या बुद्धीचंही आपण प्रकाशन करता. आपण स्वयंप्रकाश आहात. याकरता आपण उदाहरण असं दिलं होतं, ज्याप्रमाणे कंदिलामध्ये असणारी मुख्य ज्योत प्रकाशित असली तर त्या ज्योतिषला प्रकाश काचेमध्ये येतो, काचेतला प्रकाश विषय देशापर्यंत जातो आणि विषयाचं प्रकाशन होतं. विषय ज्ञेय आहे, काचेपासून विषयापर्यंत जाणारा प्रकाश त्याला ज्ञान असं म्हणायचं, आणि काचेमध्ये येणारा प्रकाश त्याला ज्ञाता असं म्हणायचं. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय या त्रिपुटीचं प्रकाशन करण्याकरता मुख्य ज्योत मानावी लागते. तसं जगतामध्ये घडणारा सगळा व्यवहार, तो सगळा व्यवहार घडण्याकरता त्या कूटस्थिती प्रकरणामध्ये हा विचार आलेला आहे, किंवा नाटक दीपामध्ये पंचदशीमध्ये हाच विचार आलेला आहे की ज्या ज्या त्रिपुटी असतात त्या सगळ्या त्रिपुटीचं प्रकाशन करणारं परमात्म तत्व मानावं लागतं. नाहीतर त्रिपुटीचा व्यवहार झाला असं म्हणता येणार नाही. त्याला सकलार्थमती प्रकाश असं म्हणतात. आणि आम्ही ज्या ग्रंथाचे आता निर्मिती करणार आहोत, स्पष्टीकरण करणार आहोत, त्या परब्रह्मालाच ज्ञानोबराय विनंती करतात. निवृत्तीदास म्हणे काय? अवधारीचो. आपण इकडे लक्ष द्यावं, ग्रंथाचं श्रवण करावं. पहिल्या 2 ओव्यामध्ये ज्ञानोबराय 3 प्रकारचं मंगलाचरण साधतात. नमोजी नमस्क्रियारूप मंगल आहे. आद्या, वेद प्रतिपाद्या, ससंवेद्या, देवा, आत्मरूपा, हे सगळं मंगलाचरण वस्तू निर्देशरूप मंगल आहे. आणि सकलार्थमती प्रकाश, गीतेच्या पदाचं व्याख्यान करत असताना आमच्या बुद्धीमध्ये सगळ्याच विषयाचं प्रकाशन व्हावं आणि झालेलं आहे. म्हणून तर ज्ञानोबरायांना निवृत्तीनाथ म्हणतात, देवाचे मनोगत तुदावीत आहासी मूर्त, हेही म्हणता चित्त दाटेल तुझे. ज्ञानोबरायांच्या बुद्धीमध्ये प्रकाश झाला असं आपण म्हणण्याचं धाडस करू नये. ते सर्वांच्या बुद्धीचं प्रकाशन करतात, पण एक शिष्य संग्रह व्हावा, लोकसंग्रह व्हावा, याकरता परंपरा अनुसरावी म्हणून अशी प्रार्थना बाकीही इतरांनी करावी, याकरता तो शब्द आहे सकलार्थमती प्रकाश. आता ज्ञानोबराय इथून ज्या गणेशाला नमस्कार करतात, तो गणेश सगुण साकार रूपातला आहेच आहे, पण त्याही पेक्षा ज्ञानोबराय वाङ्मयीन गणेश त्याची निर्मिती करतात. याच्या यावं जगातलं असणारं सगळं वाङ्मय, ते सगळं वाङ्मय म्हणजे गणपतीचं एक एक प्रकारचं अवयव शरीरच आहे अशी कल्पना करून, असं रूपक करून ज्ञानोबराय त्या वाङ्मयीन असणाऱ्या गणपतीला नमस्कार करतात. जगात असणारा ज्ञानाचा अपरुषे शब्दराशी असणारा वेद, ते सगळं गणपतीचं शरीर आहे. स्मृती नावाचं धर्मशास्त्र योगिक ज्ञानाने वेदाच्या ज्ञानाचं प्रकाशन करण्याकरता महर्षींच्या अंतःकरणामधून जे ज्ञान प्रकाशित झालं त्याला स्मृती असं म्हणतात, किंवा स्मृती म्हणजे स्मरण. वेदाच्या ज्ञानाचं स्मरण जे करून देतात त्यांना स्मृती किंवा धर्मशास्त्र असं म्हणतात. जगातल्या सगळ्या स्मृती, प्रामुख्याने 20 स्मृती महत्वाच्या मानलेल्या आहेत. तर जगात सगळ्या स्मृती असणार, जगतामधल्या त्या सगळ्या स्मृती ते गणपतीचे अवयव आहेत. आणि त्या स्मृतीमध्ये प्रकाशित होणारं जे अर्थ शोभा, अर्थ सौंदर्य, तेच गणरायाचं लावण्य आहे. गणरायाच्या शरीराला असणारी 18 पुराणे, 18 प्रकारची पुराणं ही रत्नखचित अलंकार आहेत. आणि त्या अलंकाराच्या ठिकाणी किंवा असणाऱ्या पुराणांच्या ठिकाणी जी पद पद्धती आहे, श्लोकांची असणारी रचना, ती रचना म्हणजे प्रमेय रूपी सिद्धांताच्या करता कोंदण झालेली आहेत, असाही विचार आपण काल बघितला. आता पुराणामध्ये असणारी नागरी पदबंधाची रचना
ते गणरायाचं रंगीबेरंगी असणारं एक वस्त्र आहे. रंगाथिले, रंगाने संपन्न असते. आथिले म्हणजे संपन्न, विशेष प्रकारच्या रंगाने संपन्न असणार अंबर कोणता आहे? तर पुराणामध्ये केली जाणारी नागरी पदबंधाची रचना. बंध म्हणजे बांधणी आणि पद म्हणजे अक्षरांचा समूह. अक्षरांच्या बांधणीचा असणारा जो नागरी पदबंध, तेच काय आहे? गणपतीच्या अंगावर असणारं वस्त्र आहे. त्या वस्त्रामुळे लोकांना किंमत असते. आपण काल असा विचार केला, सन्मान करत असताना कमी जास्तपणा जो होतो ना, तो वस्त्रामुळेच होत असतो. हे रंगाथिले अंबर, जे तर साहित्य आणि सपूर उजाळाचे, म्हणजे साहित्य आहे तो चकचकीतपणा. वस्त्रामध्ये चकचकीतपणा असेल, सपूर असेल म्हणजे बारीकपणा असेल, आणि त्याचा पोत गुणवत्ता चांगली असेल, तर पुराणामध्ये असणारं साहित्य हेच त्या वस्त्राच्या ठिकाणचं असणारं चकचकीतपणा आहे. असाही काल आपण विचार केला. काव्य नाटकाचा मार्मिकतेनं कौशल्याने विचार केला तर त्या काव्य नाटकाच्याही ठिकाणी आपल्याला थोडासा अर्थ प्राप्त होण्याची शक्यता आहे. सगळेच काव्य नाटक त्याज्य आहेत असं मात्र काही नाही. रघुवंश नावाचं काव्य आहे किंवा नाटक आहे, त्याचा काही ना काहीतरी आपल्याला विचार करावा लागतो की नाही, म्हणून त्याच्यामधून पण अर्थ प्रगट होतो. पण फारच अर्थ प्रगट होतो वेदासारखा, पुराणासारखा किंवा स्मृती ग्रंथासारखा असं मात्र नाही. ऋण सुनती क्षुद्र घंटिक अर्थध्वनी, त्यातून प्रगट होणारा ध्वन्यार्थ तो अतिशय किलकिल थोडासा आवाज करणार आहे. आणि त्याच गणपतीच्या पायाची असणाऱ्या जे पैंजनात जडवलेले घुंगरू बारीक बारीक असणारे, त्याला वाळे असं म्हणतात, त्यातला तो आवाज आहे. तिथे ज्ञानोबा त्याची योजना करतात. नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी, दिसती उचिते पदे माझारी रत्ने भली. नाना प्रकारचे प्रमेय कौशल्याने बघता आले पाहिजे. मार्मिकतेने त्याचं आपण अवगाहन केलं तर उचित पदे माझारी, उचित असणाऱ्या पदांच्या मध्ये आपल्याला जशी रत्न सापडावी, तसं गणपतीच्या पायामध्ये असणारी रत्न, त्या प्रमेयाचा आपल्याला विचार करता येतो. असा या दोन वयाचं युग्म आहे. देखा काव्य नाटका आणि नाना प्रमेयांची परी. ज्ञानोबराय पुढे 9व्या ओळीमध्ये सांगतात, जेथे व्यासादिकांची आमती, तेची मेखळा मिरवती, चोखाळपणे झळकती पल्लव सडका. जेथ म्हणजे ज्या वाङ्मयीन गणरायाच्या शरीराच्या आकृतीच्या ठिकाणी काय होत आहे? व्यासादिकांची मती, व्यास ज्यांच्यामध्ये आदी आहे असे वशिष्ठ, वाल्मिकादिक असणारे ऋषी, या सर्वांची बुद्धी, हे व्यासांची असणारी बुद्धी सामान्य नाही. काल थोडासा आपण विचार केला, देश कालाच्या भिंती उल्लंघन करून अनागत आणि अतीत कालाचं ज्ञान ज्यांना होतं त्यांनाच क्रांतदर्शी महात्मे किंवा महर्षी असं म्हणतात. ऋषयः मंत्रद्रष्टारः. आणि म्हणून व्यासादिकांची असणारी जी बुद्धी आहे, तीच बुद्धी गणरायाच्या कमरेच्या ठिकाणी असणारा जो कमरपट्टा, ज्याला मेखळा असं म्हणतात, त्या मेखलेच्या ठिकाणी विराजमान होत आहे. बरं, शोभून कसे दिसते आहे? कमरेला एखादा शेला बांधावा आणि बांधत असताना तो शेला थोडासा शिल्लक राहावा. त्या शिल्लक असणाऱ्या शेल्याच्या ठिकाणापासून जशा काही दशा उतरतात, त्या चमकतात, तशी व्यासादिकांची असणारी बुद्धी चोखाळपणाने, शुद्धपणाने, पल्लव सडका या रूपाने मिरवती. ते ग्रंथाची निर्मिती करत असताना ज्ञानच विपुल प्रमाणात असावं लागतं असं नाही, ज्ञानही असावं लागतं, आगाध स्वरूपाची बुद्धिमत्ताही असावी लागते, आणि त्याला तपाची जोड असावी लागते. माझी या सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू. तपाची जोड आहे व्यासादिकांच्या ठिकाणी, म्हणून चोखाळपणे झळकते. आता ज्ञानोबराय गणरायाच्या षडभुजांचा, हातांचा विचार करतात, आणि तो विचार 13व्या ओळीपर्यंत आहे. म्हणून 10, 11, 12 आणि 13 या 4 ओव्याचा एकत्र विचार करायचा. जसं 2 ओव्याचा आपण युग्म म्हणून विचार केला, तसा आता इथे आपल्याला 6 दर्शनाचा एकत्र विचार करायचा असल्यामुळे या 4ही ओव्याचा एकत्र विचार होणं गरजेचं आहे. देखाट षडदर्शनी मणिपती, तेची भुजांची आकृती, म्हणवणी विसंवादे धरिती आयुधे हाती, तरी तर्क तोच फरशो, नीतिभेद अंकुशो, वेदांत तो महारसो मोदकू मिरवे, एके हाती दंतो, जो स्वभावता खंडितो, तो बौद्ध मत संकेतो वार्तिकांचा, मग सहजे सत्कार वादू, तो पद्मकर वरदू, धर्म प्रतिष्ठा तो सिद्धो अभय हस्तो. या षडदर्शनाचा ज्ञानोबाराय 10व्या ओळीमध्ये परामर्श देतात, परिहार देतात आणि स्पष्टीकरण पुढे देतात. विषयाची मांडणी करत असताना एक पद्धती अशी असते, पहिल्यांदा विषय वाक्य सांगावं लागतं.
चिंतन करत असताना किंवा प्रवचन कीर्तन करत असताना पहिल्यांदा आपण प्रस्तावनेमध्ये किंवा त्याच्याही अगोदर विषय वाक्याची योजना करतो आणि ज्या विषयाचं आपण प्रतिपादन केलं, अभंगातला मुख्य विषय काय आहे ते विषय वाक्याचं प्रतिपादन केल्यानंतर तत्संबंधाने आपण प्रस्तावना करत असतो. ज्ञानोबा असं म्हणतात पहिल्या ओळीमध्ये म्हणजे 10व्या क्रमांकाच्या ओळीमध्ये, देखा बघा षट दर्शने म्हणिपती. जगतामध्ये विचार करत असताना, तत्वज्ञानाचा विचार करत असताना 6 प्रकारची दर्शनं म्हटली जातात. दर्शन शब्दाचे 3 अर्थ शब्दकोशामध्ये होतात. दर्शन म्हणजे दृष्टी, दर्शन म्हणजे ज्ञान, दर्शन म्हणजे ईक्षण किंवा आलोचन. पूर्वापर विचार करणं याला आलोचन असं म्हणतात. माणसं म्हणतात ना आलोचना करतात बघा, ते म्हणजे ईक्षण करणं. किंवा दर्शन शब्दाचा एक दृष्टी असा अर्थ होतो आणि दर्शन शब्दाचा ज्ञान असा अर्थ होतो. याला यौगिक अर्थ म्हणतात. म्हणजे शब्द समूहापासून जो अर्थ प्रगट होतो त्याला यौगिक अर्थ असं म्हणतात. पण प्रसिद्ध असणारा जो अर्थ असतो त्याला रूढ अर्थ म्हणतात. रूढ म्हणजे प्रसिद्ध. दर्शन शब्दाचा प्रसिद्ध अर्थ कोणता आहे? शास्त्र असा त्याचा अर्थ आहे. म्हणजेच ऋषी मुनींनी वेदातले असणारे सिद्धांत प्रगट करण्याकरता ते सिद्धांत जेव्हा वैचारिक भूमिकेवरून त्याचं विशदीकरण केलं जातं ना, तेव्हा त्याला दर्शन किंवा शास्त्र असं म्हणतात. किंवा जे मानवी बुद्धीला सहसा कळत नाही ते कळून देण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये असतं त्याला दर्शन असं म्हणतात. आणि अशी दर्शनं जी आहेत प्रामुख्याने आस्तिक दर्शन 6 आहेत जे वेदाला प्रमाण मानतात. वेदाला प्रमाण न मानणारी नास्तिक दर्शन देखील 6 आहे. आणि काही काही ठिकाणी असा विचार केला की एकूण भारत देशामध्ये 14 दर्शनांचा विचार आहे. चारवाक वेदाला प्रमाण मानत नाही, नास्तिक आहे. जैन वेदाला प्रमाण मानत नाही, नास्तिक आहे. गौतम बुद्धांचे असणारे 4 शिष्य ते वेदाला प्रमाण मानत नाही, ते 4 जैन आणि चारवाक मिळून झाले 6 हे नास्तिक दर्शनकार आहेत. म्हणजे वेदाला प्रमाण मानत नाही. आणि त्यांच्यामध्ये सार काही नाही असं नाही बरं का, सार आहे. सर्वम शून्यम शून्य म्हणतात तो भाग सोडून द्या. सर्वम दुःखम दुःखम म्हणतात. त्यांच्या दुःखाचा जरी विचार केला तर वैराग्य प्राप्त होण्याची शक्यता आहे. मग सर्वांचा विचार ते आपण असा विचार करतो ना, ते सिद्धांत वाक्यामध्ये एक भक्त भगवंताच्या दर्शनाला गेले जगन्नाथपुरीला. त्यांचं नाव मला आता आठवत नाही. न्याय कुसुमांजली नावाचा ग्रंथ त्यांनी निर्माण केला. आता पुढे आठवल कदाचित नाव. तर त्यांनी त्या ग्रंथाची निर्मिती केल्यानंतर भगवंताच्या दर्शनाला गेले. फक्त सांगायचं आहे की हे सगळे दर्शन उपयोगी याकरता सांगायचं. दर्शनाकरता गेल्यानंतर भगवंताचे असणारे मंदिराचे दरवाजे बंद झाले आणि बंद झाल्यानंतर माझ्यासारखा भक्त तुमच्या दर्शनाकरता आला, दरवाजे बंद करता. त्यांनी भगवंताला सांगितलं, ऐश्वर्या मदमत्तोशी, ऐश्वर्याने तुम्ही मदोन्मत्त झाला आहात म्हणून मला दर्शन देत नाहीत का? पण जेव्हा तुमचा खंडन करण्याकरता हे बाकीचे नास्तिक दर्शनकार निर्माण होतील ना, तेव्हा माझी गरज तुम्हाला भासेल किंवा तुमची सिद्धी करण्याकरता मलाच यावं लागेल. असं म्हटल्याबरोबर मंदिराचे दरवाजे उघडले. भगवंतांनी त्यांना दर्शन दिलं आणि मग देवभक्तांचा संवाद झाला. संवाद झाल्यानंतर देवाने सांगितलं आता बराच वेळ झाला म्हणे. दरवाजे बंद झाले तेव्हा रात्र झाली होती. आपल्या संवादामध्ये रात्र निघून गेली. बऱ्याच वेळा संवादात रात्र निघून जाते. संवाद करत असताना रात्रीचा प्रहर उलटून गेला. आता सगळे असणारी पुजारी पूजा करण्याच्या निमित्ताने मंदिरामध्ये येतील, मला गेलं पाहिजे. भगवंताने निरोप घेतला आणि भगवंत माघारी फिरले. त्या भगवंताच्या पाठीवर बरेच घाव झालेले त्या भगवंताच्या भक्ताला दिसले. त्याने विचार केला, प्रभो तुम्हाला कोणी ताडण केलं म्हणे? भगवंताने सांगितलं कोणी नाही म्हणे, तूच ताडण केलं. असं कसं काय झालं म्हणे जेव्हा तू नास्तिक दर्शनकारांचं खंडन केलं ना, ते नास्तिक दर्शनकार माझ्या पाठीच्या ठिकाणी आहे आणि त्यांचं खंडन करत असताना जेव्हा तुम्ही एक एक घाव केला, त्यांचं खंडन मंडन करत असताना तो प्रत्येक घाव मलाच पोहोचला. म्हणजे नास्तिक दर्शनकार का होईना तो देवाचा अवतारच आहे. गौतम बुद्धांना आपण अवतार मानतोच की नाही. नास्तिक असू द्या, वेदाला प्रमाण मानत नाही, त्यांचं ग्रहण करायचं नाही, पण काही अंशामध्ये दुःखम दुःखम सांगतात ना गौतम बुद्ध, या भावनेनं का होईना पण जगामध्ये दुःख आहे असं तरी मानतात की नाही. बाकीचा विचार सोडून द्या. गुरुवारे बाबा तर सांगत असतात की चारवाकाचं देखील फार चांगलं मत आहे. काय म्हणतात ते? यावम जीवन सुखम जीवित ऋणम कृता घृतम पिबेत. ते काय म्हणतात? कर्ज काढा पण बाकीचं मद्यपान करू नका, तूप प्या म्हणतात. एवढं का होईना ते चांगलं सांगतात की नाही. कर्ज करा, बाकी काही करा, बाकीचा विचार सोडून द्या, पण तूप सांगतात की नाही तो विचार ग्रहणी आहे. कायमचाच ग्रहणी आहे असं मात्र नाही. बाकीचा विचार सोडून द्या. नास्तिक जरी असले तरी पण मात्र त्यांचं काही रूपामध्ये सर्वांशाने विचार करण्यासारखी आवश्यकता नाही. वेदाला अजिबातच प्रमाण मानत नाही म्हणून त्यांना नास्तिक असं म्हणतात. आणि आपण तर असे आहोत
की एखादा व्यक्ती देवाला प्रमाण मानत असेल पण वेदाला मानत नसेल तरी आपण त्याचं ग्रहण करणार नाही. वेदाला प्रमाण मानतो ईश्वराला मानत नाही तरी तो आस्तिकच आहे. आस्तिक वेदाला प्रमाण मानतो, नास्तिको वेदनिंदक त्यांचा विचार करायचा नाही. ज्ञानोबा इथं दर्शनकाराचा विचार घेत असताना षट दर्शने म्हणिपती 6 दर्शनाची म्हटली जातात. नास्तिक दर्शन ते 6 दर्शनापैकी सगळे दर्शन पण आपल्याला ग्रहणीयच आहे कायमचे असं मात्र नाही. टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने त्या सर्वांचा विचार परित्याग करावाच लागतो. खरं तर असं आहे, जेव्हा खरं आत्मज्ञान प्राप्त होतं ना तेव्हा सगळ्यांचाच विचार परित्याग करावा लागतो. म्हणजे वेदांत शास्त्राचा देखील परित्याग करावा लागतो पण फल प्राप्त झाल्यानंतर. हे फार महत्वाचं आहे. फलालमिव धान्यार्थी त्याचे ग्रंथम अशेषतः, ज्याप्रमाणे धान्य संपादन करत असताना त्यावर असणारे जे फुलपट आहे याचा आपण परित्याग करतो तसंच सगळ्या ग्रंथाचा परित्याग करावा लागतो. म्हणजे 4 वर्ष झाल्यानंतर विकायचे ग्रंथ असा अर्थ नाही घ्यायचा, पण ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्या ग्रंथाचं असणारं कष्ट पडतात ना जीवनमुक्ती करता, म्हणून ते चालत नाही. ही कक्षा मात्र वेगळी आहे. षड दर्शनी म्हणेपती न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा ही 6 दर्शनं म्हटली जातात. कारण या दर्शनांची असणारी निमित्ती वेदाचं कोणतं ना कोणतं तरी वाक्य प्रमाण मानूनच झालेली आहे. मग न्याय असेल गौतम ऋषी निर्मिती करतात, वैशेषिक असेल कनाद नावाचे ऋषी त्याची निर्मिती करतात. ते कण भक्षण करून त्यांनी या शास्त्राची निर्मिती केली म्हणून त्यांना कनाद असं म्हणतात. कनम हत्येती, कण खाऊन या शास्त्राची निर्मिती केली त्यांना कनाद असं म्हणतात. गौतमांची निर्मिती न्यायशास्त्राची, कनाद ऋषींची निर्मिती वैशेषिक दर्शनाची, वैशेषिक शास्त्राची. सांख्य नावाचं शास्त्र आहे, कपिल मुनींनी त्यांची निर्मिती केली. योग नावाचं शास्त्र पतंजल ऋषींनी निर्मिती केली. पूर्वमीमांसा नावाचं शास्त्र आहे, जैमिनी ऋषी त्याची निर्मिती करतात. आणि जे उत्तर मीमांसा नावाचं शास्त्र ज्याला वेदांत असं आपण म्हणतो आहे त्याची निर्मिती व्यासांनी केली. षड दर्शने म्हणेपती ही 6 दर्शनं म्हटली जातात. 6 शास्त्र जी म्हटली जातात ना तेच शास्त्र भुजांची आकृती, गणरायांची असणारी भुजा, बाहू यांचं जे स्वरूप आहे ते 6 बाहूंचं स्वरूप म्हणजे 6 दर्शनाचं स्वरूप आहे. म्हणून तर गणरायांनी विसंवाद आहे शास्त्रामध्ये, म्हणून विसंवादे त्या सगळ्या शास्त्रामध्ये परस्परामध्ये तोंडीशी तोंडा न पडे, बोला बोलीशी न घडे, या युक्ती बडबडे त्राये झाली असं ज्ञानोबा चिंतन करतात. म्हणजे या दर्शनकारांचं कशा कशामध्ये मतभिन्नता आहे त्याला विप्रतिपत्ती असं म्हणतात किंवा विसंवाद असं म्हणतात. सगळ्याच बाबतीमध्ये विप्रतिपत्ती आहे. जगाच्या संबंधाने मतमतांतर आहे, जीवाच्या संबंधाने मतमतांतर आहे, ईश्वर स्वरूपाच्या संबंधाने मतमतांतर आहे, तत्वाच्या बाबतीमध्ये विप्रतिपत्ती आहे, बंध आणि मोक्षाच्या संबंधाने देखील वादच आहे त्यांच्यामध्ये. म्हणून तोंडीशी तोंडा न पडे. ज्ञानोबा चिंतन का जिथं नाना मता बुजावणी झाली, नाना प्रकारचे मत आहे की नाही त्यांची, विसंवाद आहे. पण तरी देखील गणरायाचे बाहू असल्यामुळे आयुधे त्या प्रत्येक असणाऱ्या शास्त्रामध्ये प्रतिपादन केलेला सिद्धांत, त्या सिद्धांताच्या ठिकाणी आयुधाची योजना ज्ञानोबा करतात. म्हणून विसंवाद जरी असला तरी पण आयुध रूपाने, सिद्धांत रूपाने गणराय हातामध्ये धारण करतात. प्रत्येक शास्त्राचा एक हात आहे आणि त्या हातामध्ये असणारा सिद्धांत म्हणजे त्या दर्शनकाराचा असणारा हत्यार आहे असं ज्ञानोबा चिंतन करतात. आता सगळ्या शास्त्रामध्ये हत्यारच आहे असं नाही. वेदांत नावाचं जे शास्त्र तिथं हत्यार नाही, ते मोदक आहे. तो मोदक मारल्यानंतर जर कोणाचा अपघात झाला तर मग शस्त्र म्हणता येईल त्याला, पण तसं मात्र घडत नाही. तरी तर्क तोच फरशु नीतिभेद अंकुशु वेदांत तो महारसु मोदको मिरवे. पहिल्या ओळीमध्ये ज्ञानोबाराय 3 दर्शनकारांचा विचार करतात. तर्क नावाचं शास्त्र इथे न्यायशास्त्राचा विचार करतात. नीतिभेद, नीती शब्दाचा एक अर्थ होतो धर्म किंवा नीती शब्दाचा दुसरा अर्थ होतो तत्वभेद. नीतिभेद म्हणजे धर्मभेद किंवा तत्वभेद. आणि तत्वाचं भेदन ज्यांनी केलं, विशदीकरण केलं असं वैशेषिक नावाचं शास्त्र सांगितलं. म्हणून तर्क नावाचं न्यायशास्त्र, नीतिभेद शब्दाने वैशेषिक शास्त्र आणि वेदांत तो महारसु मोदको मिरवे यामध्ये वेदांत शास्त्र आहे, ज्यालाच आपण उत्तर मीमांसा असं म्हणतो. म्हणजे पहिल्या एकाच ओळीमध्ये ज्ञानोबाराय 3 दर्शनकारांचा परामर्श आपल्या समोर ठेवतात. थोडासा विस्तार करूया आपण जेवढा होईल तेवढा. तरी बघा, तर्क तोच फरशु, फरशु किंवा परशु असे 2 पाठ आहे. ते परशु आणि परशुचा अर्थ एकच होतो. ते परशुराम कुऱ्हाड
ज्या तव्याच्या आकारासारखी असणारी जी कुऱ्हाड असते त्याला परशु असं म्हणतात, आणि ती ज्यांनी धारण केली त्यांना परशुराम असं म्हणतात. म्हणून गणपतीच्या हातामध्ये देखील एक परशु थोडीशी छोटीशी असणारी कुऱ्हाड आहे बघा. तर ती कुऱ्हाड कोणती आहे, तर तर्क नावाचं शास्त्र तोच परशु. त्या कुऱ्हाडीचं काम असं असतं, एक घाव दोन तुकडे, एक घाव घातला की बरोबर दोन तुकडे करायचे. ते न्यायशास्त्र ज्याला म्हणतात ना, तर्क म्हणजे न्यायशास्त्र आणि न्यायशास्त्र म्हणजे त्याला अनुमान प्रमाण असं म्हणतात. त्या अनुमानाच्या माध्यमातून दोन प्रकारचे अनुमान सांगितले, एक अन्वय अनुमान करायचं आणि एक व्यतिरिकी अनुमान करायचं. यत सत्वे यत सत्वम त्याला अन्वय असं म्हणायचं, आणि यद भाव यद भावम यद अभावम त्याला व्यतिरिक असं म्हणायचं. ते पंचदशीच्या पहिल्या प्रकरणामध्ये असा विचार केला किंवा चौथ्या प्रकरणामध्ये याचा विचार केला. ते अनुमान प्रमाण करत असताना ज्याच्या असण्याने जे असतं त्याला अन्वय असं म्हणतात, आणि ज्याच्या नसण्याने जे नसतं त्याला व्यतिरिकी अनुमान असं म्हणतात. दोन प्रकारचं एक फक्त उदाहरण सांगतो, कसं म्हणतात त्याला. एखादा सिद्धांत सांगितला उत्तर मीमांसेनं, तो सिद्धांताची बळकटी येण्याकरता, सिद्धांताचं मनन होण्याकरता उपपत्ती सांगावी लागते किंवा अनुमान सांगावं लागतं, आणि अनुमान असंच करावं ज्यामुळे सिद्धांताला बळकटी येईल. सिद्धांताच्या विरोधी जात असेल तर त्या अनुमानाला, त्या तर्काला कोणत्याही प्रकारची किंमत नाही. तर्क्यताम मा कुतर्क्यताम, तर्क करावा पण श्रुती मतच तर्क अनुसंधीयताम, श्रुतीच्या मताला अनुसरून असणारा तर्क करावा, श्रुती वाक्याच्या विरोधी जाईल असा तर्क करू नये. त्या पंचदशीतलं फक्त एक उदाहरण आपल्या समोर सांगतो दिग्दर्शन होण्याकरता. पंचदशीमध्ये एक उदाहरण आलेलं आहे. कोणतं उदाहरण, चौथ्या प्रकरणामध्ये ईश्वरेनापि जीवेन सृष्टम द्वैतम विविच्यते विविके सती जीवेन हेयो बंधस्फुटी भवेत. विचार असा केला, दोन प्रकारचं द्वैत सांगितलं. कोणतं दोन प्रकारचं द्वैत, ईश्वराने निर्माण केलेलं एक द्वैत आहे आणि जीवाने निर्माण केलेलं द्वैत. पुढे चालून त्यांनी असं सांगितलं, जगताची निर्मिती ईश्वरापासून झाली. मग ते विचार करत असताना एक क्षणापासून तर सृष्टीच्या प्राणांतापर्यंत असणारी सगळी सृष्टी ईश्वराने निर्माण केली, आणि मग बाकीची असणारी बंध मोक्षापर्यंत असणारी सृष्टी जीवाने निर्माण केली. जागृत असणाऱ्या पदार्थापासून तर मोक्षापर्यंत असणारी सृष्टी जीवाची आहे. मला पुढचा विचार सांगायचा, ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी जीवाच्या बंधनाला कारणीभूत होत नाही. जीवाने निर्माण केलेली सृष्टी जीवाच्या बंधनाला कारणीभूत ठरते. हा झाला सिद्धांत. पण सिद्धांत करण्याकरता अनुमान द्यावं लागतं की नाही, तर्क द्यावा लागतो, आणि तर्काची योजना केली की सिद्धांत बरोबर कळतो. वाक्य काय आपलं, जीवाने निर्माण केलेली सृष्टी ही बंधनाला कारणीभूत ठरते, ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी बंधनाला कारणीभूत ठरत नाही. सांगा उदाहरण. त्यांनी उदाहरण असं सांगितलं, जीवाने निर्माण केलेली सृष्टी जर विद्यमान असेल तर बरोबर सुख किंवा दुःख प्राप्त होतं, ईश्वराच्या सृष्टीचा काही संबंध लागत नाही. सांगा उदाहरण. उदाहरण सांगितलं, स्वप्नामध्ये जीवाने निर्माण केलेली सृष्टी असते म्हणून सुख दुःखाचा अनुभव येतो, तेव्हा बाहेरची असणारी सृष्टी सुख दुःखाला कारणीभूत ठरत नाही. सिद्धांत काय आहे, जीवाने निर्माण केलेली सृष्टी ही सुख दुःखाला कारणीभूत ठरते, ईश्वराची सृष्टी सुख दुःखाला कारणीभूत ठरत नाही. सिद्धांत सांगितला की नाही, जेव्हा जेव्हा जीवाने निर्माण केलेली सृष्टी असते तेव्हा सुख दुःख होतात, जीवाने निर्माण केलेली सृष्टी नसते तेव्हा सुख दुःख होत नाही. आता पुढचं उदाहरण बघा. समाधी आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये ईश्वराची सृष्टी आहे की नाही, बाहेर आहे, पण सुख दुःखाला कारणीभूत ठरत नाही. सुषुप्ती अवस्थेमध्ये, समाधी अवस्थेमध्ये जीवाने निर्माण केलेली सृष्टी नसते म्हणून सुख दुःख होत नाही. हे अनुमान प्रमाणच आहे. म्हणून इथं अन्वय सांगितला, जीवाची सृष्टी असेल तर सुख दुःख आहे. व्यतिरिक सांगितला, जीवाची सृष्टी नसेल तर सुख दुःखाला कारण ठरत नाही. हे अनुमान प्रमाण केलं आणि सिद्धांताची बळकटी केली. जे अद्वैत चिंतन करायचं आहे त्या चिंतनाकरता तर्काची आपल्याला उपयोगिता होते. तर्क आपल्या बुद्धीला सूक्ष्म करतो आणि सूक्ष्म झालेल्या बुद्धीच्या द्वारेच आपल्याला परमात्म दर्शन करता येतं. दृश्यते तोग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शवी. म्हणून तर्क नावाचं शास्त्र अनुमान प्रमाण उपयोगी आहे. ते काय करतं, अन्वय आणि व्यतिरेक नावाचं अनुमान केलं की बरोबर सिद्धांत आपल्याला हस्तगत होतो. ज्याचा त्याग करायचा त्याचा आपण त्याग करू शकतो. म्हणून परशुच्या ठिकाणी, कुऱ्हाडीच्या ठिकाणी तर्क नावाच्या शास्त्राची योजना केली. तरी तर्क तोच फरशु, न्यायशास्त्र अनुमान प्रमाण हाच फरशु प्रमाणे आहे किंवा परशु प्रमाणे आहे, कुऱ्हाडी प्रमाणे आहे. पुढे सांगतात नीतिभेद अंकुशो. त्या गणराया हे त्यांना गजवदन असं म्हणतात ना, हत्तीचं मस्तक ज्यांना बसवलेलं आहे म्हणून त्यांना गजवदन असं म्हणतात. आणि कोणत्याही असणाऱ्या त्या हत्तीला आपल्या ताब्यामध्ये ठेवण्याकरता
अंकुश असावा लागतो. गणराय त्यांच्या हातामध्ये एक अंकुश नावाचं शस्त्र आहे. पण अंकुश काय सांगितला? नीती भेदू. तर शास्त्राची जे काही वाक्य असतात, शास्त्राच्या वाक्याला, आज्ञाला, शास्त्राची जी आज्ञा असते त्या आज्ञा वाक्याला, निरूपण केलेल्या वाक्याला धर्म असं म्हणतात. आणि शास्त्राच्या अविरोधी वागणं, असं समाजामध्ये सत्प्रवृत्तीनं वागणं, त्याला नीती असं म्हणतात. म्हणून त्या धर्मामध्ये आणि नीतीमध्ये थोडासा फरक आहे. धर्म म्हणजे शास्त्राने हे करावं म्हणून सांगितलेलं वाक्य, आज्ञा, त्याला धर्म असं म्हणतात. आणि शास्त्राच्या अविरोधीच वागायचं पण सत्प्रवृत्तीनं वागायचं त्याला नीती असं म्हणतात. मनुष्य म्हणतात तू नीतीने वागत नाही, म्हणजे सत्प्रवृत्तीने वागत नाही. शास्त्राच्या अविरोधी वागणं त्याला नीती असं म्हणतात. किंवा नीती शब्दाचा दुसरा अर्थ धर्म असा होतो. प्रत्येक पदार्थाच्या ठिकाणी काही ना काही धर्म असतो आणि जो ज्याचा धर्म असतो तो पदार्थ त्या धर्मामुळे सगळ्या पदार्थापासून वेगळा जाणला जातो. जलाचा धर्म काय आहे? शीतलता. अग्नीचा धर्म आहे उष्णता. सगळ्यांचे धर्म ठरलेले आहे की नाही? सगळ्यांनी आपले धर्म जर सोडले तर सृष्टीमध्ये संकर निर्माण होईल. अन्योन्य धर्म सांकर्यात विप्लवित जगत खलू, असं पंचदशीकार सांगतात. बाकींच्या परस्परामध्ये धर्मामध्ये जर संकर झाला तर सगळ्या जगाची काय होऊन जाईल? स्थिती बिघडून जाईल. अग्नीचा धर्म आहे उष्णता आणि त्यांनी सांगितलं काय नाही म्हणे, आजपासून मी उष्णता प्रगट करणार नाही, स्वयंपाकच होणार नाही. जलाने सांगितलं हो मी शीतलता देणार नाही, मी उष्णता धारण करेल. तर जल प्राशन केल्यानंतर आपल्या अंतकरणाचा दाह होईल. या सगळ्यांचे धर्म आहे. त्या धर्मालाच नीती असं म्हणतात किंवा नीतीलाच धर्म असं म्हणतात. दोन्हीचा अर्थ एक होतो. म्हणून नीती भेद म्हणजे प्रत्येक पदार्थाचा धर्म भेद आणि धर्मभेदाला विशेष असं म्हणतात. म्हणून ज्याच्यामध्ये प्रत्येक पदार्थाचा विशेष भेद सांगितला ते वैशेषिक शास्त्र आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी? तुम्हाला पदार्थाचं ज्ञान झालं ना तर तुम्हाला तत्वज्ञान प्राप्त होईल. आणि पदार्थाचं ज्ञान होण्याकरता त्या पदार्थाचं साधर्म्य काय आहे, वैधर्म्य काय आहे हे कळावं लागेल. याच्याकरता त्यांनी भेद म्हणजे विशेष आणि नीतिभेद म्हणजे काय? धर्मभेद. मग प्रत्येक पदार्थाचा असणारा जो धर्मभेद विशेषीकरण सांगणं, विशेष रूपाने पृथक करून सांगणं यालाच वैशेषिक असं म्हणतात. आणि ते वैशेषिक नावाचं शास्त्र ते त्याची योजना ज्ञानोबर आहे अंकुशाच्या ठिकाणी करतात. म्हणून तर्क तोच फरशो नीती भेदो. नीती म्हणजे धर्मशास्त्राचे नियम, त्यालाही नीती असं म्हणतात. पण इथं मात्र अंकुश शास्त्राची योजना करत असताना वैशेषिक नावाचं शास्त्र घ्यायचं. आणि पुढे ज्ञानोबार आहे स्पष्ट होता ना. नीतिभेद अंकुशो वेदांत तो महारसो मोदुको मिरवे. मिरवे म्हणजे शोभून दिसणं. आता गणरायाच्या तिसऱ्या हातामध्ये मोदक आहे. त्या मोदक शब्दाचा अर्थ असा होतो मोद करणारा, त्याला मोदक असं म्हणतात. चाल करणारा चालक, वहन करणारा वाहक, तसा मोद करणारा त्याला मोदक असं म्हणतात. मग मोदक शब्दाचे जर आपण अर्थ लावला तर जगतातल्या ज्या ज्या पदार्थापासून आपल्याला आनंद प्राप्त होतो त्या सगळ्यांच्या ठिकाणी मोदक हा शब्द योजावा लागेल. हा झाला योगिक अर्थ. पण रूढ अर्थाने गणपतीला आवडणारा जो पदार्थ विशेष तोच मोदक घ्यायचा. बाबा सांगायचे बघा गुलेबा या पाठामध्ये, ते मोदक नाव जरी काढलं तरी मुखाला पाणी सुटतं. ते मोदक गोड असतो तसा चांगला. तर वेदांत नावाचा शास्त्र कसा आहे? वेदांत महारसू. महा म्हणजेच व्यापक आणि रस म्हणजे आनंद. ते रस शब्द सांगत असताना ब्रह्मस्वरूपाला रस असं म्हटलेलं आहे उपनिषदामध्ये. रसो वैसहा रसम हेवाय लब्ध्वा आनंदी भवती नान्यथा. पंचदशीकाराने चिंतन केलं. हा रस प्राप्त झाला तरच आनंद प्राप्त होतो किंवा जो रस प्राप्त होतो. इथं महाशब्द सांगितला. रस शब्द ब्रह्मवाचक आहे, आनंदवाचक आहे. आणि जो आनंद अतिशय महान आहे त्याला महारस असं म्हणतात. हा महान आनंद कोणाच्या ठिकाणी आहे? ब्रह्माच्याच ठिकाणी आहे. ब्रह्माला सोडून इतर कोणत्याही पदार्थाच्या ठिकाणी ज्ञान नाही. विषयात मिळणारा आनंद संकोचित आहे, परिच्छिन्न आहे. किंवा उत्कृष्ट विषय प्राप्त झाला ना तर पाठीमागचा क्रमाक्रमाने उतरत असणारा विषय त्याचा आनंद वाटत नाही. कल्पना करा 7 दिवसाचा उपवासी आहे आणि आता आपली भूक शांत करण्याकरता काही ना काही आपण अन्न पदार्थ खाल्ला पाहिजे. जेव्हा जोरात भूक लागते तेव्हा शिळ्या पदार्थामध्ये देखील आनंद प्राप्त होतो. अशा भुकेने त्रस्त झालेल्या व्यक्तीला भाताचाही आनंद वाटतो. पण तोच व्यक्ती भात खाणारा द्वादशी आली तर मग काय होतं? त्याचा आनंद तर भातामध्ये राहत नाही. कारण काय झाला? विषय बदलला. द्वादशीमध्ये पण आवडता मेनू असेल तर मग अधिक आनंद वाटतो.
आणि त्या पदार्थाबरोबर जर दक्षिणा असेल तर मग अधिक आनंद वाटतो. क्रमशः काय होतं, विषय बदलला की आनंद वाढत वाढत जातो. विषयातला असणारा आनंद हा संकुचित आहे, मर्यादित आहे, क्षणभंगूर आहे, अल्प स्वरूपाचा आहे. आणि परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी असणारा जो आनंद आहे तो मात्र व्यापक आहे. यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असते. जो भूमा आहे तो व्यापक स्वरूपाचं परब्रह्म आहे, त्याच्याच ठिकाणी खरा आनंद आहे, बाकी कोणत्याही ठिकाणी आनंद नाही. आणि व्यापक आनंद सांगण्याकरता तो व्यापक आनंद सांगितला कुठे, वेदांत. आता वेदांत शब्दाने इथं उपनिषद घ्यायचे नाही. तर चिंतन करता असताना असा अर्थ घेतला, म्हणजे काय घ्यायचे नाही, कारण पुढे उपनिषदाचं स्वतंत्र प्रकरण येणार आहे, उपरिदश उपनिषदे. म्हणून वेदांत शब्दाने इथं उपनिषद न घेता काय घ्यायचं, अंत शब्दाचा अर्थ होतो अंतिम भाग. आणि वेदांत म्हणजे वेदाचा अंतिम भाग जर घेतला तर ते लक्षण उपनिषदावर जातं. म्हणून अंतिम भाग अंत शब्दाने अंतिम भाग न घेता अंत शब्दाचा निर्णय असा एक अर्थ होतो. म्हणून वेदाचा निर्णय काय आहे, वेदाचा निर्णय परब्रह्माच्या ठिकाणी आहे. म्हणून ज्या वेदाचा निर्णय परब्रह्माच्या ठिकाणी आहे अशी उत्तर मीमांसा वेदांत या शब्दाने घ्यायची आहे. म्हणून वेदांत म्हणजे उत्तर मीमांसा नावाचं शास्त्र. आणि त्या शास्त्रामध्ये महान रसाने आनंदाने परिप्लुत असणारा भरलेला जो मोदक आहे, तो मोदक म्हणजे काय आहे, उत्तर मीमांसा नावाचं शास्त्र जे आनंदाने परिपूर्ण असणार ते मिरवे शोभून दिसत आहे. तर्क नावाचं शास्त्र आहे ते परशु नावाचं शस्त्र सांगितलं. प्रत्येक शास्त्राचं पुन्हा शस्त्र सांगितलं. तर्क नावाचं शास्त्र, परशु नावाचं शस्त्र, नीतिभेद नावाचं वैशेषिक शास्त्र, अंकुश नावाचं शस्त्र, वेदांत नावाचं महारसाने संपन्न असलेलं शास्त्र सांगितलं. इथे मात्र शस्त्र नाही सांगितलं, पदार्थ सांगितला. वेदांत तो महारसू मोदको मिरवे शोभून दिसतो आहे. त्या आनंदाचे प्रकार सांगत असताना उपनिषदामध्ये असा विचार केला किंवा विचार सागरामध्ये पण हे प्रकरण आलेले बघा. 5व्या तरंगामध्ये सुरुवातीला तो भरशू नाही का वनामध्ये गेला आणि मग त्या वनामध्ये त्याला किती आनंद प्राप्त झाला ते आनंद सांगत असताना पंचदशीमध्ये एक श्लोक आहे, तो मानुषानंद सांगत असताना कशाला म्हणतात मानुषानंद, तर युवा रूपीच विद्यावान निरोगो दृढचित्तवान सैन्योपेत सर्व पृथ्वी वित्त पूर्णाम प्रपालयन असा विचार केलेला आहे. म्हणजे एखाद्या राजाला जो आनंद प्राप्त होतो त्याला मानुषानंद असं म्हणतात. राजा असावा कसा, युवा तरुण असावा, तरुण राजाला आनंद प्राप्त होतो. पुन्हा रूपवान असावा, युवा रूपीच रूपवान असावा, नुसता रूपवान चालत नाही, विद्यावान असावा. मग कल्पना करा, तरुण आहे, रूपवान आहे, विद्यावान आहे पण ताकदच नाही, याकरता निरोगी असावा. युवा रूपीचे विद्यावान, निरोगो दृढचित्तवान, अतिशय बळकट अंतकरणाचा असावा. सैन्योपेतः वित्त पूर्णाम सर्व पृथ्वी प्रपालयन, सैन्याने संपन्न असणारा असावा. म्हणजे निष्कंटक राज्य असावं. बरं, निष्कंटक राज्य दुष्काळच पडला चालत नाही. वित्त पूर्णाम, वित्त पूर्ण असणारी धनधान्याने समृद्ध असणारी पृथ्वी त्याच्याकडे असावी. थोडीशी नाही, सर्व पृथ्वी, सर्व पृथ्वीचं प्रपालन करणारा जो राजा आहे त्या राजाला जेवढा आनंद प्राप्त होतो त्याला मानुषानंद असं म्हणतात. म्हणजे अगोदर राजा कसा असावा, युवा, तरुण, रूपवान, विद्यावान, निरोग, दृढचित्तवान, सैन्याने संपन्न असणारा, वित्त पूर्ण असणाऱ्या सगळ्या पृथ्वीचं परिपालन करणारा, या 7 लक्षणांनी संपन्न असणारा राजा सध्याला कुणीच नाही. पण अशा राजाला जो आनंद प्राप्त होतो ना त्यालाच मानुषानंद असं म्हणतात. आणि या मानुषानंदापेक्षा मग 100 पटीनं तो आनंदाचा प्रकार वाढत वाढत जातो. इतका वाढतो की ब्रह्मदेवापर्यंत हा आनंद जातो. आणि ब्रह्मदेवाला मिळणारा आनंद त्या मानुषानंदाच्या कितीतरी पटीनं मोठा आहे, कितीतरी. जवळपास त्यामध्ये 11 विकल्प आहे. मानुषानंदापेक्षा मग देवगंधर्व, मनुष्य गंधर्व, पितर, कर्मदेव, अजानदेव, मुख्यदेव, सिद्धदेव, देव प्रजापती, त्याच्यानंतर बृहस्पती आणि मग शेवटी ब्रह्मदेवाला घेतलेला आहे. तर जवळपास 11 प्रकारे 11 विकल्प आहे. त्या सगळ्यामध्ये मोठा मिळणारा आनंद ब्रह्मदेवाला प्राप्त होतो. पण खरं आहे का ब्रह्मदेवाला आनंद प्राप्त होतो? नाही. ब्रह्मदेवाला तरी कुठे आनंद प्राप्त होईल? पुनरावृत्तीच्या मापाशी झाला असं ज्ञानोबारे सांगतात. कैसे थोरीचे मान पाहे पा, मोठेपणा आहे पण जितका मोठेपणा जास्त तितकं दुःख अधिक असतं. कैसे थोरीचे मान पाहे पा, तो सृष्टीपेदाता साठोपा, परी पुनरावृत्तीच्या मापाशी झाला. पुनरावृत्तीच्या मापामध्ये सगळ्यात मोठं माप आहे ब्रह्मदेवाचं. मान्य ब्रह्मदेवाला सर्वात मोठा आनंद प्राप्त होतो.
पण ब्रह्मदेवापेक्षा अनंत पटीने आनंद ज्याच्या अंतकरणात विषयाची कोणतीच वासना नाही असा वासनारहित पुरुष आणि एकांत वासाचं सेवन करणारा जो पुरुष असतो त्याला सर्वाधिक आनंद प्राप्त होतो आणि आनंद होतो वेदांत शास्त्राने. म्हणून तर पूर्व उत्तर मीमांसा सांगतात याला महारस असं म्हणतात. वेदांत तो महारसू मोदको मिरवे. 3 शास्त्रांचा विचार केला. ज्ञानोबाऱ्या पुढील एका ओळीमध्ये एका शास्त्राचा विचार सांगतात ते आहे पूर्व मीमांसा. एके हाती दंतू जो स्वभावता खंडितो तो बौद्ध मत संकेतो वार्तिकाचा. एकाच इथं पूर्व मीमांसा घेतली आहे. तर हे बौद्ध मत संकेत याचा 2 पद्धतीने विचार करता येईल आपल्याला. एके हाती दंतू गणरायाच्या एका हातामध्ये दात आहे. तो दात कसा आहे? स्वभावता खंडित, साहजिकच निसर्गतः हा तो खंडित झालेला आहे. या संबंधाने 2 कथा सांगितल्या जातात. दोन्ही कथा आपल्या उपयोगीच्या आहेत. परशुरामाचा आणि गणरायाचं एकदा युद्ध झालं म्हणतात आणि परशुरामाने परशु मारल्याबरोबर तो गणरायाच्या एका दातावर आदळला. त्याबरोबर दाताचा तुकडा पडला. गणरायाच्या मूर्तीमध्ये एक दात सरळ आहे आणि एक दात अर्धाचा आहे. तो दात ज्ञानोबा इथं घेतात. स्वभावता खंडितू किंवा आपण इथला जो दात आहे तो सोंडेतला दात नाही ना, हातातला दात घेतला. तो हातातला दात सांगत असताना दुसरी एक कथा सांगतात. त्या ब्रह्मविवर्तक नावाच्या पुराणामध्ये आलेली त्या गणरायाचं आणि गजासुराचं युद्ध झालं आणि त्याचं युद्ध झाल्यानंतर गणरायाने त्याचा दात मोडला आणि तोच दात आपल्या हातामध्ये घेतला. कारण हा जो दात आहे कुठं आहे? एके त्या सोंडेमध्ये दात नाही ना, हाती सांगितला. म्हणजे एके हाती दंतू, एका हातात दात आहे. सोंडेवर असणारा तो दात घ्यायचा नाही. तो जरी असला अर्धा दात असला तरी पण तो घ्यायचा नाही. कारण ज्ञानोबा स्पष्ट सांगतात ना हातामध्ये दात आहे. सोंडेतला दात थोडीच हातात असणार आहे. म्हणून एके हाती दंतो, एका हातामध्ये असणारा जो दात स्वभावता खंडितो, तो स्वभावता खंडित आहे. मग खंडित दात सांगतो कोणाचा? कोणत्या शास्त्राचा निदर्शक आहे तर सांगतात तो दात वार्तिकांचा बौद्ध मत संकेत. वार्तिककारांचा असणारा बौद्ध मत. बौद्ध म्हणजे बुद्धीने प्रतिपादन केलेलं, मत म्हणजे अभिप्राय किंवा सरणी आणि संकेत म्हणजे चिन्ह. आता याचा थोडासा विचार ऐका. ते पूर्वमीमांसा नावाचं शास्त्र आहे ना, जैमिनी ऋषींनी तयार केलेलं. तर त्या शास्त्रानुसार कुमारील भट्ट नावाच्या महर्षींनी काही वार्तिक तयार केले, ते भाष्य तयार केलं आणि त्या भाष्याला अनुसरून शबर नावाचे स्वामी यांनी श्लोक वार्तिक आणि तंत्र वार्तिक तयार केलं. त्या तंत्र वार्तिकातून सांगितलं काय? थोडस फक्त विचार ऐकायचा. तो खंडित कसा सिद्धांत हे सांगण्याकरता पूर्वमीमांसा शास्त्र आपण सांगितलं की नाही, ते वार्तिकाकारापर्यंत ते शास्त्र आलं. म्हणजे जैमिनी, कुमारील भट्ट आणि शबर स्वामी नावाचे ऋषी, त्यांनी कुमारील भट्टांनी त्याच्यावर काही भाष्य तयार केलं, जैमिनींनी सूत्र तयार केले आणि शबर स्वामींनी वार्तिक तयार केलं. तर हे वार्तिक कशाचे आहे? सगळे पूर्वमीमांसेचे आहे, कर्माचं प्रतिपादन करणारं शास्त्र. तर त्या पूर्वमीमांसेमध्ये काय सांगितलं? जीव करता सांगितला आणि भोक्ता सांगितला. हा त्यांचा सिद्धांत आहे. मग करता आणि भोक्ता जर जीव असेल तर वेदांत शास्त्र काय सांगतं? जीव अकर्ता स्वरूपाचा आहे, अभोक्ता स्वरूपाचा आहे. कर्ता भोक्ता कोण आहे? तथा कर्ता तो भोक्ता गुहासेयम परंपरा कोण आहे? कर्ता आणि भोक्ता अंतकरण आहे. मानलं की नाही? म्हणजे त्यांनी प्रतिपादन केलेला सिद्धांत तो कसा आहे? बुद्धीनं सांगितलेला आहे. कर्ता आणि भोक्ता सांगत असताना हे त्यांचं बुद्धीचं मत आहे. कोणाचं? कुमारील भट्टाचं किंवा शबर स्वामींचं किंवा जैमिनींचं. त्यांचं मत कोणतं आहे? बुद्धीने तयार केलेलं. तो त्यांचा संकेत आहे किंवा खूण आहे. बुद्धीने प्रतिपादन केलेलं मत हे खंडित आहे की नाही? म्हणून खंडित मत सांगत असताना पूर्वमीमांसेनं प्रतिपादन केलेलं जे मत आहे तेही मत आपल्या इथं घेता येतं. हा झाला पहिला प्रकार. आणि दुसरा प्रकार असा आहे, बौद्ध मत संकेत या शब्दाने गौतम बुद्धांचे असणारे शिष्य त्यांच्याही मताचं आपल्याला अनुसरण करता येतं, म्हणजे घेता येतं. कसं घेता येतं? त्याचा भाव असा आहे, गौतम बुद्धांचे असणारे 4 शिष्य, सौत्रांतिक, वैभाषिक, योगाचार आणि माध्यमिक. त्यापैकी जे माध्यमिक आहे ते शून्यवादी आहे आणि त्यांनी सांगताना सांगितलं सर्वम शून्यम शून्यम, जगतामध्ये सर्व शून्य आहे. पण ते शून्य आहे या शब्दातून व्याघात नावाचा दोष होतो. शून्य म्हणजे काय? अभाव, आणि आहे म्हणजे भाव. अभाव भाव सिद्धांत पुन्हा व्याघात झाला की नाही? व्याघात नावाचा दोष झाला. तर कदाचित तुम्ही असं म्हणाल की शून्य आहे, हो, मग शून्य कळालं कोणाला? सर्व सिद्धांत बोधू कवने सत्ता होई सिद्धू नसता अपवाद वस्तू शिगा.
जर शून्याचं तुम्ही प्रतिपादन करत असाल, सगळ्या जगामध्ये अभाव सांगत असाल, तर तो अभाव कळण्याकरता कोणाचा तरी भाव मानावा लागेल की नाही? कोणीतरी मानावा लागेल. म्हणून तुमचं जे शून्यम शून्यम नावाचं जे बुद्धीनं प्रोत्सार केलेलं मत आहे किंवा गौतम बुद्धांचं जे मत आहे त्या शिष्याचं मत, ते स्वभावता खंडित आहे असं पण दुसरं चिंतन केलं. आणि त्यांचं खंडन कोणी केलं तर कुमारील भट्टांनीच केलेलं आहे. गौतम बुद्धांचं असणाऱ्या मताचं खंडन कुमारील भट्टांनी केलं. म्हणून दोन सिद्धांत सांगता येईल या ओळीमध्ये. कुमारील भट्टांनी कर्माच्या संबंधाने जीवाचा विचार सांगत असताना कर्ता भोक्ता रूपाने प्रतिपादन केलेलं जे स्वरूप आहे जीवाचं, ते त्यांच्या बुद्धीनं पुरस्करण केलेलं असल्यामुळे वार्तिकांचं असणारं ते बुद्धीनं मांडलेले अभिप्राय विचारसरणी ते खंडित आहे. किंवा दुसरा अर्थ, कुमारील भट्टाने जेव्हा गौतम बुद्धांच्या मताचं खंडन केलं, बौद्ध मत संकेत शून्यवादाचं जे मत आहे ते खंडित केलं वार्तिककारांनी आपल्या मतानुसार, तर ते सांगण्याचं चिन्ह तो सांगत असताना तो दात घेतलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या व्यक्तीला जर आपण पराजित केलं तर त्याचा मी पराजय केला हे सांगण्याकरता त्या राजाचं काहीतरी चिन्ह आपण हातामध्ये धारण करायचो. त्यालाच बिरुद असं म्हणायचे, ब्रीदावळी असं म्हणायचं की हे आम्ही विनाकारण लावलं नाही. ते परमवीर चक्र वगैरे लावतात की नाही सैनिक, ते कशा करता सांगतात की अमुक अमुक ठिकाणी आम्ही पराक्रम गाजवला, ते सांगण्याकरता हे आमचं काही संकेत आहे, चिन्ह आहे किंवा चक्र आहे. तसं पूर्वीच्या काळात एखाद्या राजाला पराभूत केलं तर त्याचा पराभव सांगण्याकरता, कारण प्रत्येक लोकाला ते पराभव केला हे माहिती नाही ना, मग तो पराभव सहजासहजी कळण्याकरता त्याचा पराभव सूचक असणारं चिन्ह धारण केला जायचं. तर इथं पूर्वमीमांसा नावाचं असणारं शास्त्र जे गणरायाच्या एका हातामध्ये आहे, आणि ते पूर्वमीमांसा नावाचं शास्त्र सांगतं की आम्ही या जगतामध्ये गौतम बुद्ध नावाचं जे काही शास्त्र आहे ना त्याचं खंडन केलं, त्याचा पराभव केला, आणि त्याचा केलेला पराभव तुम्हाला दाखवण्याकरता आम्ही आमच्या हातामध्ये अर्धा दात धारण केला. एक हाती दंतू जो स्वभावता खंडितू, स्वाभाविक ते मत खंडित आहे ना, सर्वम शून्यम शून्यम. म्हणून बौद्ध मत संकेत या शब्दाने बौद्धांचं मतही घ्या, शून्यवादी बौद्धांचं किंवा वार्तिककारांचं असणारा स्वतः प्रतिपादन केलेलं जे मत आहे, कर्ता भोक्ता या रूपाने असणारा जीव, तेही मत त्यांच्या बुद्धीने केलेलं मत खंडित आहे. दोन्ही पण अर्थ घेऊ शकतो. पण खरं तर असं आहे, इथे नास्तिक असणाऱ्या गौतम बुद्धांचं मत घेण्यापेक्षा ते घेता येत नाही असं नाही, तेही घेता येतं, पण षडदर्शनी म्हणीपत असताना इथे आपल्याला पूर्वमीमांसाच घ्यावी लागते. वार्तिकारांचं ते मत खंडित आहे असू द्या, पण तरी ते घ्यावं लागतं. गौतम बुद्धांचं घेतलं तर वावं ठरत नाही, कारण कुमारील भट्टांनीच त्यांचा काय केलेला आहे, पराभव केलेला आहे त्या काळामध्ये. म्हणून त्यांचा पराभव सांगण्याकरता खंडित दात धारण केला असंही घेऊ शकतो. दोन्हीचा विचार फारच विरोधी आहे असं मात्र काही नाही, अगदी सामंजस्याने घेतलेला आहे, काही अडचण नाही. एक हाते दंतो तो स्वभावता खंडितो, तो बौद्ध मत संकेतो वार्तिकांचा. 4 शास्त्राचा विचार झाला. आता फक्त एक राहिलं, एक नाही दोन राहिले, मग एकच ओळी राहिली त्या संबंधाने. मग सहजे सत्कार वादू तो पद्मकर वरदू, धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अवय हसतो. ज्ञानोबाऱ्या पुढे असं म्हणतात, सहजे सहज स्वाभाविक. मग म्हणजे 4 दर्शनकाराचा विचार झाल्यानंतर मग साहजिकच अनुसरून ओघाने येणारं शास्त्र आहे सांख्यशास्त्र. या सांख्यशास्त्राचं मत असं आहे, ते नैयायिक जे आहे ना ते असं म्हणतात की कार्याच्या उत्पत्तीच्या पूर्वी जे कार्य असतं ते असत असतं, असं त्यांचं असत कार्यवाद आहे, त्याला असत कार्यवाद असं म्हणतात. पण सांख्य मात्र तसं म्हणत नाही. सांख्य काय म्हणतात, कार्याच्या उत्पत्तीच्या पूर्वी जे कार्य असतं ते आपल्या कारणामध्ये असतं, आणि असतं की नाही, असतं म्हणून तो प्रगट होतं ना, भले ते अव्यक्त रूपामध्ये असेल, नंतर ते उत्पत्तीच्या नंतर व्यक्त होतं, पण ते पूर्णपणे अभाव रूप होतं असं मात्र नाही. त्याला सत्कारवाद असं म्हणतात किंवा सत्कार्यवाद असं म्हणतात. कार्य असतंच, पण केव्हा असतं, कारणामध्ये कारणरूपाने सतरूपाने असतं, आणि मग ते प्रगट होतं. याला सांख्यशास्त्रात सिद्धांत असं म्हणतात. मग सहजे सत्कारवाद किंवा सत्कार्यवाद किंवा त्यांचा एक सत्तर्क आहे, तोही आपल्याला घेता येतो या ठिकाणी. सत्तर्कवाद तो कोण आहे, पद्मकर वरद. वरद म्हणजे वरदान देणारा, आणि पद्मकर म्हणजे ज्या हातामध्ये कमळ धारण केलेला आहे गणरायांनी, असं कमळ धारण करणारा, वरदान देणारा जो हात आहे, तो हातच काय झालेला आहे, सांख्य सिद्धांताचं किंवा सांख्यांचं प्रतिपादन करणार आहे. सांख्य काय म्हणतात, सांख्याचं आणि वेदांत शास्त्राचं जवळपास बरंच जवळचं नातं आहे. काही बाबतीतला जर आग्रह सोडला तर सांख्यशास्त्र हे
वेदांत शास्त्राला अत्यंत समीप आहे. त्यांचा बाकीचा विचार सोडून द्या, पण सांख्याने मात्र तत्वम पदाचा विचार करत असताना त्वम पदाचा खूप चांगला विचार केला. आणि कार्य त्यांनी मानलं की नाही, असत्कारवाद मानण्यापेक्षा सत्कारवाद मानणं खूप चांगलं आहे. आणि तो सत्कारवाद, कारण कार्य उत्पत्तीच्या पूर्वी आपापल्या कारणामध्ये सगळे पदार्थ सद्रूपाने विद्यमान होते. ते मानतात कुठं? प्रकृतीच्या ठिकाणी मानतात. मानू द्या, प्रकृती कारणवाद ते मानतात, पण प्रकृतीच्या ठिकाणी सगळं जगत होतं की नाही हे त्यांनी मानलेलं आहे. परमाणूपासून, जड परमाणूपासून जगत निर्माण होतं हे न्यायशास्त्रकार सांगतात. त्यांचा आरंभवाद आहे. सांख्यांचा परिणामवाद आहे. जगताची असणारी प्रकृती तिचा परिणाम होतो आणि मग तिच्यापासून सगळी जगताची निर्मिती होते. तर त्यांनी मानलेला जो वाद आहे, त्यांचं जे मत आहे त्याला सत्कारवाद असं म्हणतात. ते सांख्यांचं मत आहे. आणि तेच मत पद्मकर वरद, वरदान देणाऱ्या, कमळ धारण करणाऱ्या हातामधून गणराय आपल्याला दाखवत आहेत. शेवटचा हात पुढे सांगता, धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू. अभयदान देणारा, सिद्ध असणारा, स्वतःसिद्ध असणारा जो गणरायाचा शेवटचा 6वा हात आहे, तो हात काय सांगतो? धर्म प्रतिष्ठा, धर्मामध्ये प्रतिष्ठापना करणारा. कोणता धर्म? इथं धर्म शब्दाचा आत्म असा अर्थ होतो. आणि आत्मस्वरूपामध्ये आपली असणारी चित्ताची स्थापना, प्रतिष्ठापना, अवस्थिती, स्थिती करण्याकरता उपयुक्त कोणतं शास्त्र आहे? त्यालाच योगशास्त्र असं म्हणतात. ते योगशास्त्र काय म्हणतं? तदा द्रष्टु स्वरूपे अवस्थानम, द्रष्ट्याची आपल्या स्वरूपामध्ये अवस्थिती होणं, हेच तर योगशास्त्राचं फल आहे. अथ योगानुशासनम. आणि योगशास्त्राचा आपण योगचित्त वृत्ती निरोध आहात. योगाने काय होतो? चित्ताचा नाही, चित्ताच्या वृत्तीचा निरोध करायचा. आणि तो झाला तर चित्ताला आपल्या आत्मस्वरूपामध्ये त्या चित्ताचा लय होणं. तदा द्रष्टु स्वरूपे अवस्थानम. धर्म म्हणजे आत्मस्वरूप धर्म. आणि त्या धर्मामध्ये योगाचं अनुसरण केल्यानंतर चित्ताची प्रतिष्ठापना होते असं प्रतिपादन करणारं जे योगशास्त्र आहे, ते योगशास्त्र अभयदान देणाऱ्या हाताच्या ठिकाणी ज्ञानोबाला योजना करतात. मग सहजे सत्कारवाद तो पद्मकर वरद, धर्म प्रतिष्ठा तो सिद्ध अभयहस्त. धर्माची प्रतिष्ठापना प्रत्येक जीवाची असणारी आपल्या आत्मस्वरूपामध्ये स्थिती व्हावी याकरता योगशास्त्र अत्यंत जवळ आहे. एकाग्रता प्राप्त होते चित्ताची, ते योगामुळेच प्राप्त होते. असं असणारं धर्म प्रतिष्ठापना करून देणारं जे शास्त्र, त्याची ज्ञानोबा आहे त्या अभयहस्ताच्या ठिकाणी योजना करतात. षड दर्शनाचा विचार झाला. आता ज्ञानोबाराय गणरायाची असणारी तुंड, ज्याला सोंड असं म्हणतात, त्याचं प्रतिपादन पुढच्या वेळीमध्ये करतात. देखा विवेक तव सुविमळ, तोचे शुंडादंड सरळ, जेत परमानंद केवळ महासुखाचा. तो विचार आपण उद्या करूया. झालेलं चिंतन विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल गुरुजनांच्या आपणा सर्वांच्या चरणी समर्पित करून चिंतनाला पूर्णविराम. कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका.